नमस्कार मंडळी, मी संकेत नलवडे. SR फिल्म्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण एक वेगळा विषय बोलणार आहोत की आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दलच बोलणार आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याचा वापर करून नवीन नवीन शोध कसे लागत आहेत आणि आता चायनामध्ये एक नवीन ट्रायल सुरू आहे, तर त्याच्याबद्दल आपण थोडं बोलणार आहोत. तर चीनमध्ये AI एजंट हॉस्पिटल हे एक नवीन संकल्पना पुढे येत आहे की ज्याच्यामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर वगैरे कोणीही नसतील, म्हणजे माणूस नसेल, तर तिथे सगळे रोबोट असतील जे AIवर चालतील आणि तेच सगळे उपचार करतील. तर मंडळी, आता आजच्या घडीला आपण जर पाहिलं तर डॉक्टरांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा हे रोबोट मदत करत आहेत. ऑल ओव्हर वर्ल्ड पाहायला गेलं तर आपण ते काय करतात बाबा, एक एक्झाम्पल घेऊया. आता रेडिओलॉजिस्ट म्हणजे काय, तर बाबा एक्सरे काढल्यानंतर तो चेक करायचा आणि त्याच्यामध्ये काही दोष असेल तर सांगायचा. तर त्याच्यामध्ये हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स डॉक्टरना मदत करत आहेत. म्हणजे कसं, हां बाबा एखाद्याचा एक्सरे काढला तर तो लगेच एक्सरे ते चेक करतात आणि त्याच्यावरून डॉक्टरना सांगतात की बाबा याच्यामध्ये हे जरासं ॲबनॉर्मल वाटतं आहे किंवा हा एक्सरे नॉर्मल आहे, याला काही त्रास नाही आहे, याला हा त्रास आहे असं वाटतं वगैरे. हे सगळं रोबोट आता त्यांना मदत करतं आहे. पुन्हा ते झाल्यानंतर त्याचा रोग कळाला, तर रोग कळाल्यानंतर मग तर त्याला बाबा कुठल्या लेवलला आहे तो रोग, म्हणजे त्याची सुरुवात आहे, नाही तो मध्ये आहे, अजून तो क्युअर होऊ शकतो, किंवा एखादा एकदम लास्ट स्टेज आहे आणि त्याच्या पुढे त्याला आता काही करू शकत नाही. हे सगळं ते ओळखलं जातं आणि त्याच्यानुसार त्या माणसाचा सगळा अभ्यास केला जातो आणि हा माणसाकडे साधारणतः आयुष्य किती शिल्लक आहे, पुन्हा त्याला आपण कशी ट्रीटमेंट देऊन कसा बरा करू शकतो, हे सगळं डॉक्टरना ठरवायला हे रोबोट मदत करतात सध्या. म्हणजे आता हे AI आता वापरलं जात आहे मेडिकल लाईनमध्ये. तर त्याच्यामध्ये आता IBMचं वॉटसन म्हणा आणि गुगलचं जे डीप माइंड आहे, या सिस्टीमनं तर काय केलेलं आहे की कॅन्सर स्कॅन आणि लॅब डेटा समजून घेतलेला आहे. म्हणजे कॅन्सरचं स्कॅन कसं करतात, कॅन्सर आहे ते कसं समजायचं किंवा ते स्कॅनिंग कसं करायचं, पुन्हा त्याचा एखाद्याला कॅन्सर झाला तर त्याचे रिपोर्ट जे येतात ते कसे येतात आणि काय 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 करतात आणि ते रिपोर्ट्स आल्यानंतर त्याच्यावरून काय अंदाज बांधतात, हे सगळं ते शिकून घेतलेलं आहे. आणि हे रोबोट किंवा ही कृत्रिम बुद्धिमत्ता डॉक्टरना मदत करत आहे. हे या लेवलला आता चाललेलं आहे आणि याचा फायदा खूप होत आहे, चांगला होत आहे प्रत्येक डॉक्टरना सगळ्या. तर मंडळी, हे झालं आपल्या चांगल्यासाठी डॉक्टरना मदत करणं वैद्यकीय क्षेत्रामध्ये. तर मंडळी, पण आता असं आहे की हे जे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे हे खरोखर डॉक्टरना रिप्लेस करतील का? आत्ता तरी नाही आहे, कारण का आत्ता पूर्ण ते त्यांना रिप्लेस करू शकत नाही. ते फक्त डॉक्टरना मदतनीस म्हणून करू शकतात काम, म्हणजेच सेकंड सेट ऑफ आईज असं आपण म्हणू शकतो. तर अजून काही म्हणजे याच्यामध्ये प्रयोग जे सुरू आहेत त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की ECG रिपोर्ट ॲबनॉर्मल आहेत की नाहीत किंवा कसे नॉर्मल आहेत याच्यावर देखील त्याचं काम सुरू आहे. तर याच्यामध्ये असं सगळं वैद्यकीय क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता डॉक्टरना मदत करत आहे. तर मंडळी, याच्यासाठी आता दुसरं तुम्हाला एक सांगतो की आपण पाहायला गेलं तर हे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर आपणच डेव्हलप केलेलं आहे आणि त्याच्यासाठी डेटा लागतो म्हणजे काय, तर काय करणार माहिती आहे का मंडळी, तरी आपण आता आपण पाहायला गेलं आता तर प्रत्येक कंट्रीमध्ये, प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ठिकाणी जे काही ब्लड रिपोर्ट घेतले जातात, जे काही एक्सरे काढले जातात, जे काही MRI केलेले जातात, हा सगळा डेटा साठवला जातो. आणि हा सगळा एवढा मोठा डेटा ज्यावेळी आपण त्या रोबोटला किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या सिस्टीमला डेव्हलप केलेला देतो, त्यावेळी ते काय करतं, पूर्ण त्याचा अभ्यास करतं आणि त्याच्यावरून मग त्याला कळायला लागतं की बाबा ठीक आहे, हे असा रिपोर्ट आल्यानंतर याचा अंदाज असा बांधायचा, हे असे रिपोर्ट आले तर त्याचा अंदाज असा बांधायचा, हा एक्सरे असा आला तर त्याच्यावरून काय ठरवायचं. ह्या सगळा एवढा डेटा त्यांना वेगवेगळ्या लाखो करोडो केसेस ज्यावेळी त्यांचा रिपोर्ट त्यांना जाईल त्यावेळी ते सांगतील बाबा ठीक आहे, हे असं आहे,
आणि याच्यावरून आपण असा अंदाज बांधू शकतो. तर आणि त्याच्यामध्ये काय होते माहिती का मंडळी, आज आपण डॉक्टरांच्याकडे गेलो तर डॉक्टर म्हणतात ठीक आहे, तुम्हाला आता हे सिम्पटम दिसत आहेत म्हणजे हा आजार असू शकतो किंवा हा आजार नसेल तर असाच आहे, किंवा एखादा आजार असेल तर तुम्ही ह्या टेस्ट करून या. ते झाल्यानंतर मग सगळं चेक केल्यानंतर डॉक्टर विचारतात या आधी तुम्हाला काय त्रास झाला होता का आणि त्यावेळी काय केलं होतं. पण माणसाची मेमरी एवढी शार्प नसते की बाबा ठीक आहे आम्ही हे केलेलं होतं आणि याच्यावेळी असं निदान निघालं आणि या गोळ्या मी घेतल्या होत्या किंवा हा कोर्स केला होता गोळ्यांचा मेडिसिनचा, असं आपण फर्म सांगू शकत नाही. पण त्याच्यासाठी आपण जर पेपर त्यावेळेचे डॉक्युमेंट ठेवले तर आपण सांगू शकतो, पण सांगू शकत नाही. या केसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला काय करणार, बाबा ठीक आहे या माणसं आपण जर पहिल्यापासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरायला सुरुवात केली तर ते जुन्या काळी आपल्याला काही त्रास होता का आणि काय रिपोर्ट्स होते त्यावेळी हा देखील रिपोर्ट त्यांना मिळणार, माहिती त्यांना मिळणार आणि त्याच्यातून ते मदत आपल्याला करणार की हा बाबा यांच्यासाठी आपण त्यावेळी हा त्रास झाला तर त्यांना हे मेडिसिन दिलं आणि त्याच्यातून ते इतक्या दिवसामध्ये बरे झाले होते. हे सगळं सुरू आहे आता सध्या. पण आता चीननं याच्या पुढे जाऊन एक संकल्पना मांडली की बाबा AI एजंट हॉस्पिटल. तर मंडळी काय आलं माहिती आहे का, मे 2025मध्ये बीजिंगच्या तित्सुंगा विद्यापीठाने जाहीर केलं की त्यांचं पहिलं हॉस्पिटल ते आता सुरू करणार आहेत किंवा केलं आहे म्हणून. तर त्याच्यामध्ये जवळजवळ साधारणतः 42 रोबोट्स AI एजंट्स काम करत आहेत. AI एजंट्स म्हणजे काय तर रोबोट ज्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आहे आणि त्याला एक स्पेसिफिक काम दिलेलं आहे की तू हेच करायचं. जसं आता हॉस्पिटलमध्ये बघायला गेलं तर हा बाबा एक्सरे काढायचा आहे, तर एक्सरे काढण्यासाठी जो रोबोट आहे तो AI एजंट झाला की जो फक्त एक्सरेचं काम करणार. म्हणजे तो काय करणार, ठीक आहे बाबा कोणताही पेशंट पाठवला त्याच्याकडे तो त्याचा कुठला एक्सरे काढायचा ते बघणार, तो एक्सरे घेणार आणि त्याच्यावर सगळा अंदाज बांधणार, अनुमान स्वतःचा सगळा अंदाज बांधणार की याला काय झालं असेल आणि याच्यातून काय दिसतं हा रिपोर्ट बनवणार आणि मग तो ठरवणार काय करायचं पुढे मोठ्या डॉक्टरना म्हणजे सिनियर डॉक्टरना पाठवायचं की नाही म्हणजे त्या AI एजंटला. हे AI एजंट असे जवळजवळ 42 AI एजंट त्याच्यामध्ये वापरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कार्डिओलॉजिस्ट म्हणजे जे हृदयाशी रिलेटेड आहेत ते, पुन्हा पेडियाट्रिक म्हणजे लहान मुलांचं, त्यानंतर इमर्जन्सी मेडिसिन, असे सगळे वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहेत, जवळजवळ 21 विभाग आहेत तिथे. आणि मेन म्हणजे हे आता कसं आहे मंडळी, आपण ज्यावेळी म्हणतो एखाद्याला डॉक्टर आहे की जर त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना डॉक्टर ॲज अ डॉक्टर म्हणून केव्हा आपण ॲक्सेप्ट करतो तर त्याच्या काही एक्झाम असतात. आता अमेरिकेमध्ये एक मेडिकल लायसन्सिंग एक्झाम आहे आणि ती एक्झाम पास झालं तर तुम्ही तिथे प्रॅक्टिस करू शकताय. हा बाबा तुम्ही डॉक्टर आहात म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करायला तयार आहात असं त्यासाठी ती एक्झाम असते. तर मंडळी हे जे AI एजंट आहेत म्हणजे जे रोबोट आहेत जे हॉस्पिटलमध्ये वापरणार आहेत ते, तर त्यांनी ती अमेरिकेची मेडिकल लायसन्सिंग एक्झाम जी आहे तर त्याच्यामध्ये 93% जास्त मार्क मिळवले आणि हे 93% स्कोर मानवाला देखील सहसा शक्य होत नाही मिळवणं. एवढा स्कोर त्यांनी मिळवला म्हणजे तेवढं नॉलेज त्यांच्याकडं आहे हे सिद्ध झालं. तर आता या हॉस्पिटलमध्ये आता AI एजंट हॉस्पिटल जे चायनाचं आहे तर त्याच्यामध्ये काय होतं माहिती का मंडळी की पेशंट आला तर ते माणसं नाहीत तर तो काय करतो आधी एक प्लॅटफॉर्म आहे डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे बाबा एखादं तिथे आता जसं ATM मशीन आहे तसं काही एखादं मशीन असेल तर तिथे लॉग इन करतो किंवा मग त्याच्यामध्ये सगळा त्याचा डेटा भरायचा, नाव काय, पुन्हा ॲड्रेस काय, नंबर काय, त्याचा ईमेल ID, त्याचा मोबाईल नंबर, हे सगळं त्याच्यामध्ये डेटा भरल्यानंतर त्याला काय सिम्पटम्स आहेत हा सगळा डेटा त्याच्यामध्ये भरला जातो. त्यानंतर ते भरल्यानंतर मग त्याच्यावर त्याची लक्षणे काय आहेत, पुन्हा त्याचं काहीतरी बाबा त्याची जुनं काहीतरी त्याला काही त्रास आहे का ऑलरेडी तो, आणि त्यानंतर त्याच्या शरीरावर दिसण्यावर किंवा काही डाग आहेत का, जसं आता आपण स्किनचा काही प्रॉब्लेम असेल तर वरचा डाग एखादा असेल तर त्याचा सगळ्याचा तो डेटा कलेक्ट केला जातो त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरून ते ही सगळी पाहणी केली जाते आणि त्याच्यावरून काय केलं जातं की स्पेशलाइट हे जे एजंट आहेत हे सगळं ॲनलाईज करतात. बाबा याचा
ह्यानं जे या पेशंटनं जो काही डेटा दिला, पुन्हा त्याची आत्ताची परिस्थिती काय आणि जुना हिस्ट्री आणि आता त्याच्या अंगावर सगळे ते डाग वगैरे काय असतील याचा सगळा अभ्यास करतात, ते ॲनालाइज करतात ॲज अ डॉक्टर. आणि मग त्याच्यावर ते अंदाज बांधतात की याला काय रोग असेल किंवा याला काही प्रॉब्लेम असेल. आणि हे सगळं अंदाज बांधल्यानंतर त्या आता हा प्रॉब्लेम एखादा डिटेक्ट झाला तर मग रेग्युलर डॉक्टर काय करतात, बाबा ठीक आहे आता तुम्हाला असं वाटते की बाबा तुम्हाला असा प्रॉब्लेम असू शकेल, तर त्यासाठी तुम्ही ह्या टेस्ट करा. तसंच हे AI एजंट म्हणजे रोबोट काय करतात, ठीक आहे सगळं चेक केल्यानंतर तुम्हाला असा रोग असू शकेल तर तुम्ही ह्या टेस्ट करून या. मग या टेस्ट करण्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये वेगळे रोबोट आहेत जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणारे, ते AI एजंट. तर त्यांना त्यांच्याकडे पाठवलं जातं. त्यांच्याकडे पाठवल्यानंतर त्यांच्या त्या टेस्ट केल्या जातात आणि त्या टेस्ट त्या टेस्ट त्या करतात. म्हणजे त्या एजंटकडे गेल्यानंतर त्या टेस्ट केल्या जातात आणि त्या टेस्ट केल्यानंतर पुन्हा काय होतं, माझा टेस्टला तो पेशंट तिकडे चालला तर हा जो एजंट आहे ज्यानं हे सगळं ओळखलं आणि त्यानं सजेस्ट केलं आहे की हा डेटा तुम्ही ह्या टेस्ट घ्या, तर तो तिकडच्या ज्या AI एजंट म्हणजे तिथे जो रोबोट बसला आहे त्याला सूचना देतो की हा नावाचा पेशंट आहे, हा नंबर आहे त्याचा, त्याला पाठवत आहे, तर त्याचे हे टेस्ट करायचे आहेत. म्हणजे ऑलरेडी त्याला डेटा पुढे गेलेला आहे. तर हा जो AI एजंट आहे तो देखील पूर्ण हिस्ट्री तपासू शकतो की ह्या माणसाला ह्या टेस्ट का करायला सांगितलं, तर हे असं आहे, ओके ठीक आहे, मग तो टेस्ट करणार. मग ह्या टेस्ट केल्यानंतर समजलं त्याला, तर ते टेस्ट केल्यानंतर मग आता ठीक आहे कन्फर्म झालं बाबा याला हा रोग आहे आणि या रोग बरा करायचा असेल तर त्याला आपल्याला कुठली थेरपी द्यायची आहे किंवा कुठले मेडिसिन द्यायचे आहेत, हे सगळं केलं जातं. आणि त्या माणसाला किंवा पेशंटला सांगितलं जातं बाबा हे असं आहे आणि याच्यावर तुम्ही ह्या गोळ्या घ्या, ही थेरपी आहे, ही थेरपी करा आणि त्याच्यानंतर तुम्ही फॉलोअपला इतक्या दिवसामध्ये या. आणि त्यानंतर हे झाल्यानंतर मग त्याला आता ऑनलाईन ते जे AI एजंट आहेत ते त्याला हे करतात, मॉनिटर करतात सतत की बाबा ह्याची काय परिस्थिती आहे, याला आपण ह्या गोळ्या दिल्यात तर याच्यावरून याला काही गुण येतो आहे का, काही त्रास होत नाही ना, जर त्रास होत नाही तर ओके, जर त्रास होत असेल तर त्यांना पुन्हा आपण त्याला मेडिकेशन बदलून देऊया का, हे सगळं त्याच्यावर केलं जातं. तर हे सगळी अशी नवीन सिस्टीम पूर्ण चालते, एकदम व्यवस्थित आणि ॲक्युरेट चालते. हां मंडळी, तर हे जे आता तुम्हाला मी सांगितलं पेशंट एखादा आल्यानंतर काय होते, तर ह्या सगळ्या आता टेस्ट सुरू आहेत. म्हणजे ॲक्च्युअल माणसांच्यावर याचा अजून प्रयोग झालेला नाही आहे, तर हे कृत्रिम पेशंट्सवर केला जात आहे की बाबा हे खरोखर चालते का. कारण का मंडळी याच्यामध्ये कसं आहे, जर AI कुठे चुकलं आणि AI चुकल्यानंतर माणसाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण. म्हणून याच्यामध्ये ट्रायल अँड एरर भरपूर करावे लागत आहेत आणि करत आहेत. तर आता कृत्रिम पेशंटला ते हाताळतात. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे मंडळी, तर आता या कृत्रिम टेस्टमध्ये त्यांनी काही दिवसामध्ये जवळजवळ 10,000 टेस्ट घेतलेले आहेत. म्हणजे 10,000पेक्षा जास्त पेशंट्सना त्यांनी हँडल केलेलं आहे. आणि ज्या आता या 10,000 केसेस आहेत, या ॲक्च्युअल डॉक्टर जे माणूस जे डॉक्टर आहेत त्यांना जर ह्या एवढ्या केसेस हँडल करायच्या म्हटलं तर त्यांना 2 वर्ष लागतील. म्हणजे इतकी फास्ट चेकिंग होणार आणि इतक्या फास्ट रोगाचं निदान होऊन लवकर त्याच्यावर उपचार निघणार आहे जर हे खरोखर सुरू झालं आहे AI एजंट हॉस्पिटल. तर मंडळी हा जो प्रयोग झाला याच्यात सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 10,000पेक्षा जास्त केसेस हँडल केल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर रोगांचं निदान अचूक झालं आणि चुका खरोखर कमी झाल्या. त्यामुळं हे मॉडेल उद्या उठून चांगलं चालेल अशी अपेक्षा आता करायला हरकत नाही आहे. तर मंडळी याचा उपयोग कुठे, तर मंडळी आता भारत, आफ्रिका किंवा लॅटिन अमेरिका इथे आता जे ग्रामीण भाग जे आहे, गावं वगैरे आहेत की जिथे मेडिकल सिस्टीम पोहोचलेली नाही आहे किंवा मेडिकल फॅसिलिटी एवढी चांगली नाही आहे, अशा ठिकाणी याचा उपयोग होणार आहे. म्हणजे आपण आता हे बघितलं की त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पण हे हॉस्पिटल ऑनलाईन अभ्यास करून तुम्हाला लाँग डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स उपचार देखील देऊ शकतात. जसं आता मेडिकल लाईनमध्ये
डॉक्टर जो सर्जन असतो तो एका ठिकाणी असतो आणि पेशंट दुसऱ्या ठिकाणी असतो आणि तो रोबोटिक्सद्वारे इथे बसून एका शहरामध्ये बसून दुसऱ्या गावामध्ये किंवा शहरामध्ये ऑपरेशन सक्सेसफुली पार पाडतो. हे आता सुरू झालेलं आहे आपलं ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये. इंडियामध्ये देखील अशा सर्जरीज झालेल्या आहेत आणि आता होत पण आहेत. तर मंडळी याच्यासाठी हे डिस्टन्स उपचार करायला हे AI एजंट हॉस्पिटल मदत करू शकते चांगलं आपल्याला. आणि त्यामुळे काय होणार आहे की आपल्याला रोबोट असलं तरी देखील आपल्याला स्मार्टफोनवर डॉक्टरांची मदत मिळणार आहे याच्यामुळे. आणि मंडळी याचा उपयोग आणि पण असा आहे की अमेरिकेसारख्या कंट्रीमध्ये की जिथे डॉक्टरना भेटायला 3-3 महिने वेटिंग आहे, इथे याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. म्हणजे लगेच आपण भेटू शकतो डॉक्टरना. कारण का एखादा आपल्याला त्रास झाला तर त्याच्यावर लवकरात लवकर उपचार झाला तरच आपले चान्सेस, रिकव्हरीचे चान्सेस जास्त असतात. तर याच्यासाठी हा उपयोग होणार आहे. पण मंडळी शेवटी सगळं झालं तरी देखील हे AI एजंट म्हणजे हे रोबोट आहेत, यांना भावना नाहीत. त्यामुळं आपण अशा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपण फक्त ते यंत्र सांगतील तसंच करणार आहे. आला, लॉग इन कर, हां तुझे सिम्पटम हे आहेत, हां तू ह्या डॉक्टरकडे म्हणजे या एजंटकडे जा. त्याच्याकडे गेल्यानंतर चेक केलं, त्यानं सांगितलं ते रिपोर्ट काढ. गेला, रिपोर्ट काढला, हां झालं, ओके चाललं. रिपोर्ट काय येईल तो सांगणार आहे. तर म्हणजे आपण हा विचार केला आहे का याच्यामध्ये की काही वेळा आपण काहीतरी त्रास असतो पण पेशंटना सहसा आपण तेवढ्या लेवलला सांगत नाही आणि त्यांची आपण भावनिक काळजी घेतो आणि त्याच्यामुळे त्यांना बरं वाटायला लागतं. कारण का शेवटी आपण आता मागच्या एका व्हिडिओमध्ये देखील पाहिलेलं आहे की आपल्या मनामध्ये जे विचार येतात तेच आपल्या शरीरावर परिणाम करतात. म्हणजे ह्या AI एजंट हॉस्पिटलमध्ये ते सांगणार आहे ॲक्च्युअली बाबा ठीक आहे तुला हा रोग आहे आणि तुला आयुष्य एवढेच दिवस आहे, संपला विषय. त्याच्या मनामध्ये ते बसलं की बाबा एवढे दिवसच माझं आयुष्य आहे, संपला. पण या ठिकाणी डॉक्टर जर माणूस असेल डॉक्टर, तो काय म्हणणार नाही काही होत नाही आहे, तुम्ही ठीक आहात आणि तुमचं काही प्रॉब्लेम येत नाही, या गोळ्या का तुम्हाला ठणठणीत बरं होईल. आणि हा जो दिलासा मिळतो आहे मानवी डॉक्टरांच्याकडून तो दिलासा रोबोट्सकडून मिळणार नाही आहे. त्यामुळे तसं बघायला गेलं तर तसं बघायला तर हा त्याचा दुष्परिणाम म्हणू शकतो आपण. आणि मंडळी याच्यामध्ये एवढा डेटा माणसांचा तयार होणार आहे की त्याचा प्रायव्हसीचा प्रश्न पण होणार आहे तयार. कारण का आज आपण रिपोर्ट्स काढले, आणून ठेवले, कुणाला माहीत नाहीत काय झालेले आहेत, कुठे रिपोर्ट्स आहेत, काय आणि काय त्याच्यामध्ये माहीत नाही. पण एकदा AI एजंटकडे रिपोर्ट गेला की तो रिपोर्ट आपलं कोणीही बघू शकणार आहे आणि तो देखील रोबोट देखील तो सांगू शकतो बाबा याचा रिपोर्ट मी असं केलेलं आहे आणि तसं केलेलं आहे वगैरे. तर हे सगळं आहे. म्हणजे याच्यातले काही फायदे खूप चांगले आहेत आणि याच्यातले हे दुष्परिणाम पण काही असणार आहेत. तर म्हणजे याचा उपयोग खरोखर जर बघायला गेलं तर याचा उपयोग भारतासारख्या कंट्रीमध्ये होणार आहे की जिथे लोकसंख्या भरपूर आहे पण त्या लोकसंख्येच्या मानाने डॉक्टर्सची संख्या भरपूर कमी आहे. तर मंडळी तसा विचार करायला गेलं तर हे जे AI एजंट हॉस्पिटल आहे की जिथे सगळे रोबोटच काम करतात, माणूस नाही, याचा उपयोग मानवजातीला खरोखर चांगला होणार आहे. त्यामुळे डॉक्टरांची कमतरता जिथे जिथे असणार आहे वर्ल्डमध्ये तिथे तिथे यांची मदत करून आपण लवकरात लवकर उपचार करू शकतो माणसांच्या आजारपणावर आणि रोगावर. तर मंडळी हा एक झाला छानसा व्हिडिओ की जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून कशी नवीन नवीन हॉस्पिटल तयार होत आहेत आणि करत आहेत आणि त्याच्यावर नवीन नवीन शोध पण लागत आहेत. तर मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.